नमस्कार मित्रांनो, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, महा DBT अशा अनेक सरकारी योजनेचे पैसे DBT NPCAच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात जमा केले जातात। तर तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे। क्रोममध्ये माय आधार असे सर्च करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो UIDAIचे ऑफिशियल साइट ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला आधार सर्व्हिसेस या पर्यायावर जायचे आहे। त्यानंतर मित्रांनो नवीन पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो लॉगिन या बटनावर क्लिक करायचे आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा आधार नंबर तिथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो कॅप्चा जसा आहे तसा टाकून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो लॉगिन विथ OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP येईल। ती OTP इथे टाकून घ्यायची आहे आणि लॉगिन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुमची प्रोफाईल दिसेल। त्यामध्ये तुम्हाला बँक सेटिंग स्टेटस हा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे। माझ्या आधार कार्डला स्टेट बँक लिंक आहे। पाहू शकता बँक सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे। अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमधून तुम्ही चेक करू शकता। आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।